नमस्कार, मी नाशिक येथील नवीन CBSमध्ये आहे आता सध्या आणि मला माझ्या बेबीला फीडिंग करण्यासाठी जायचं होतं. तर इथं बघू शकता तुम्ही, ही जी हिरकणी कक्ष आहे हे आता मोठा मेंटेनन्सला आहे. आम्ही तिथे विचारायला गेलो होतो, पण ते बोलले आता काही देऊ नाही शकत चावी. असं सेम 3 दिवसापूर्वीसुद्धा झालं. आम्ही ट्रॅव्हल करत होतो आणि ही रूम जी होती ती बंदच होती आणि कारण हेच सांगण्यात आलं होतं की मेंटेनन्समध्ये आहे. तर मग मला सांगा, असं डेली इतका प्रवास करतात बायका, मग जर त्यांना त्यांची बेबी फिडिंग करायची असेल तर त्यांनी कुठे जायचं? महामंडळाने तात्कालीन बाळाच्या फिडिंगसाठी त्यांनी हिरकणी कक्ष हे दुसरं तयार करायला हवे होते. तुम्ही जर मेंटेनन्सला एखादी हिरकणी कक्षाची रूम घेत आहात तर दुसरी अवेलेबल करून देणं तुमचं काम आहे. कारण तिथे माझ्यासारख्याच खूप साऱ्या या माता होत्या ज्या आपल्या बाळांना घेऊन फिडिंगसाठी त्या शोधत होत्या की आपण आपल्या बाळाला कुठे सुरक्षित व सोयीस्कररित्या बाळाला फिडिंग करू शकतो. त्यांचीही खूप दुर्व्यवस्था होत होती. पण आपण काय करू शकतो नाही का? आपण फक्त एक प्रवासी म्हणूनच तिथे बसलेलो असतो आणि जे ते लोक सांगतात तेच आपल्याला फॉलो करावं लागतं. का तर त्यांचं ते काम असतं आणि आपण बिनकामीच तिथे बसलेलो असतो. आपण फुकटमध्येच प्रवास करतो असं ते जाणून देत असतात. लहान बालकांची खूप दुर्व्यवस्था होत होती तिथे.